सार्वजनिक जयंती महोत्सव समिती रमाबाई नगरामध्ये रमाई महोत्सव जल्लोषात साजरा। सर्वात महत्त्वाचं की पहिल्यांदा सर्वांना माता रमाई यांच्या 128व्या जयंती दिनानिमित्त मी सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ नेते माता रमाबाई आंबेडकर आणि तसेच महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते विलास रुपवते साहेब आहेत, त्याचबरोबर बाबू सरकार साहेब आहेत, त्याचबरोबर अमोल खंडागळे साहेब आहेत। आता विशेष म्हणजे असं की या माता रमाई जयंतीचा जो उत्सव आहे तो गेल्या 4 दिवसापासून या विभागामध्ये होतोय पण या विभागामध्ये आता मी रमाई बोलते हे एक पात्री नाटक या ठिकाणी झालं। असंख्य लोक जे महिला आहेत त्या रडल्या। त्याच्यानंतर 5 तारखेला या ठिकाणी लिंबुनी बुद्धविहार आहे त्या ठिकाणी प्रवचनाचा कार्यक्रम झाला। त्याचबरोबर 6 तारखेला म्हणजे अर्थातच काल माता रमाईंच्या त्यागाचं आणि त्यागमूर्ती माता रमाईचा इतिहास सांगण्याकरिता आंबेडकर कुटुंबामधून खुद माता रमाईंची नात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नात रमाताई केलदुंबडे या खुद माता रमाबाई आंबेडकर नगरामध्ये आल्या होत्या। त्यांनी संपूर्ण माता रमाईचा त्याग सांगितला आणि आज दिनांक 7 तारखेला ह्या महाराष्ट्रामध्ये माता रमाईची जयंती मोठ्या धूमधडाक्यात साजरी होते। पण सर्व युवकांनी एक निश्चय केला की या वर्षाची जी जयंती आहे ती महिलांच्या प्रतिनिधित्वाखाली झाली पाहिजे। म्हणून या सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष जो आहे तो या ठिकाणी धनगर समाजाचा दिला। त्यांचं नाव संजना संतोष पिंगळे या अशा महिलेला या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं आणि ही जयंती आपण पाहतायत ती मोठ्या उत्साहात आणि जोशात गेल्या 2 ते 3 घंट्यापासून चालू आहे। लोक उत्साहाने भाग घेत आहेत, नाचतायत, पोरी नाचतायत, मुलं नाचतायत। अतिशय माता रमाईचा जल्लोष चालू आहे। आणि ही सुरुवातच एक नवीन जोशामध्ये झालेली आहे। सर्व समाज आणि सर्व लोक हे एकत्र येऊन पहिल्यांदा रमाबाई नगरमध्ये एवढी मोठी जयंती या ठिकाणी साजरी होते। भविष्यामध्ये असे अनेक कार्यक्रम या समितीच्या माध्यमातून केले जातील। या माध्यमातून काय मेसेज किंवा संदेश लोकांना देऊ इच्छिता? या माध्यमातून एकच सांगेल जर एकी राहिली त्याच्यापेक्षा मोठी चांगली कामं अशी सुंदर कामं आपण करू शकतो। आणि हे आज बघताय तुम्ही की सगळी समाज आणि सगळी लोक एकत्र आल्यानंतर हा जनसागर या ठिकाणी रमाबाई आंबेडकर नगरमध्ये उसळलेला आहे आणि याच्यामध्ये महिलांचा विशेष सहभाग यामध्ये दिसून येतोय।